श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 4। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी महाराज वेळोवेळी त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत असत। श्री महाराजांची षोडशोपचार पूजा करून त्यांच्या नामाचा जप केल्यास चारही पुरुषार्थांची प्राप्ती होऊन जन्ममरणाची पुनरावृत्ती चुकते। मागील अध्यायात श्री स्वामी महाराज अक्कलकोटी आले, चोळप्पांच्या घरी आले व तेथे राहू लागले। तसेच राजेसाहेबांनाही त्यांनी दर्शन दिले। वैकुंठात ज्यांच्या पुढे अष्टसिद्धी दासींप्रमाणे तिष्ठत आहेत, नवविधी तत्परतेने सेवा करीत आहेत, ते श्री महाविष्णू भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी महाराजांच्या रूपाने दत्त रूपाने मानवरूप धारण केले। श्री स्वामी समर्थ महाराज चोळप्पांची परीक्षा घेत असत व चोळप्पाही महाराजांच्या त्रासाला न कंटाळता कसोटीस उतरत असे। चोळप्पाची पत्नी सुद्धा श्रींची सेवा करीत असे। श्री स्वामी महाराज गावातील लोकांना विचित्र चमत्कार व खेळ करून दाखवत असत। त्यांच्या या लीला पाहून गावातील लोकांची त्यांच्यावरील भक्ती अधिक दृढ झाली। तसेच आसपासच्या गावात त्यांची कीर्ती वाढत गेली व महाराजांचे भक्तगण वाढत गेले। निरनिराळ्या ठिकाणांहून लोक कोणत्या न कोणत्या प्रयोजनार्थ श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत असत। कोणी मूल होत नाही म्हणून, कोणी लग्न जमत नाही म्हणून, तर कोणी संपत्ती मिळावी म्हणून, कोणाला शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळावी म्हणून, तर कोणाला संसाराच्या तापातून मुक्तता मिळावी असे वाटे। असे अनेक लोक अपेक्षेने श्री स्वामी समर्थांना भेटण्यासाठी येत असत। अशा लोकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करत असत। कल्पवृक्षाप्रमाणे महाराज जो ज्या गोष्टीची अपेक्षा करत असे त्या गोष्टीची महाराज पूर्तता करीत असत। तसेच केवळ श्री स्वामींची कुचेष्टा करण्याच्या हेतूने जो आला असेल त्याला महाराज शासनही करत असत। अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरत गेली। श्री समर्थांच्या अशा निरनिराळ्या लीला पाहून ढोंगी साधू त्यांची निंदा करत असत व त्यांना दूषणे देत असत। एके दिवशी 2 संन्यासी अक्कलकोटला आले व महाराज कोठे आहेत याची चौकशी करू लागले। लोकांना ते म्हणू लागले की तुम्ही वेडे आहात। अहो, हा स्वामी खराखुरा देव नसून मतलबी ढोंगी साधू आहे। तुम्ही याच्या नादी काय लागता? या ढोंगी महाराजांचे पाय धुवून काय तुमचे कल्याण होणार आहे? धड ना परमार्थ ना स्वार्थ, तुमची फसवणूक होत आहे। अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये श्री स्वामी महाराजांची निंदा चालवली। स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखले व ते संन्यासी जेव्हा त्यांच्या भेटीला आले तेव्हा ते जेथे बसले होते तेथून उठून निघाले। चालत चालत एका भक्ताच्या घरी येऊन बसले। त्यांच्या मागोमाग ते संन्यासी देखील आले। भक्ताने तिघांसाठी 3 पाट मांडले। त्यावर त्यांना बसवून सर्वांची मनोभावे पूजा केली। श्री स्वामींनी मनात विचार केला की या दोघांना काहीतरी धडा शिकवावा। त्याप्रमाणे त्यांनी चमत्कार केला आणि कित्येक लोक श्री स्वामी समर्थांचे व त्या 2 संन्याशांचे दर्शन घेण्यास येऊ लागले। कोणी निरनिराळे पदार्थ, फळे, पेढे, बर्फी व दक्षिणा इत्यादी त्यांच्यापुढे ठेवून नवस करून गेले। दिवसभर लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेऊन जात होते। संन्याशांना मनोमन आनंद होत होता। त्यांना वाटत होते की आज मस्त भोजनावर ताव मारता येईल। समोर भक्तांनी ठेवलेले निरनिराळे पदार्थ, पेढे, बर्फी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले। तेवढ्यात महाराजांचे सेवेकरी येऊन त्यांनी त्या तिघांच्या समोरील पदार्थ व दक्षिणा हलवायला सुरुवात केली। क्षणार्धात त्यांनी सर्व पदार्थ व दक्षिणा हलवले। तोपर्यंत संध्याकाळ झाली। दिवसभर दोघा संन्याशांना उपवास घडला।
भुकेने त्यांचा जीव कासावीस झाला. पण करणार काय? ते दोघे एक वेळ जेवणारे असल्याने सूर्यास्तानंतर त्यांना जेवण वर्ज्य असे. त्या निंदा करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा केली. अशा प्रकारे ढोंगी मतलबी साधू गोसावी यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांची जागा दाखवून दिली. परंतु महाराजांची सेवा ज्या भक्तांनी मनोभावे केली अशा भक्तांवर कृपा करून त्यांचे कल्याण केले. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 4 समाप्त. श्री स्वामी समर्थ.